रामराम मंडळी. ऊस पिकातील काजळी हा रोग आपल्या ऊस पिकामध्ये काय येतो, कसा पसरतो आणि याच्यावरती कुठले उपाय केले पाहिजे जाणून घेऊया पुढच्या 1 मिनिटामध्ये. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकातील काजळी रोग किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये विप्समथ डिसीज सुद्धा म्हणतो, हा रोग आपल्या प्लॉटमध्ये विविध पद्धतीने येऊ शकतो. हा रोग पसरणारा रोग आहे. हा रोग पाण्याद्वारे, हवेद्वारे किंवा जर आपण रोगट बेण्याची किंवा रोपांची लागवड केली असेल तरी देखील हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकतो. या रोगाची जर लक्षणं आपण जाणून घ्यायची झाल्यास, ऊस पिकातील शेंडा हा चापकासारखा गोल होऊन त्याच्यावरती काळसर रंगाचं पावडर आलेली आपल्याला आढळून येते. अशा प्रकारचे रोगट रोग जर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये आढळून आले तर ते त्वरित उपटून आपल्या प्लॉटच्या बाहेर टाकणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी घेणे देखील गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही टिल्ट या बुरशीनाशकाचा 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापर करून फवारणी घेऊ शकता. ही फवारणी घेते वेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं देखील गरजेचं आहे. ही फवारणी घेतल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी आपल्याला दुसरी एक फवारणी घ्यायची आहे. या फवारणीमध्ये तुम्ही साप किंवा बाईस्टीन यासारख्या बुरशीनाशकाचा 1.5 ग्राम प्रति लिटर प्रमाणे वापर करून फवारणी घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, नुसती फवारणी घेऊन हा रोग कंट्रोलमध्ये येत नाही. या रोगाला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला रोगट रोपे आपल्या प्लॉटच्या बाहेर नेऊन टाकणे आणि त्याला नष्ट करणे गरजेचे आहे. तर ही होती ऊस पिकातील काजळी या रोगाची थोडक्यात माहिती. या रोगाबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर लवकरच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो अवश्य करा. धन्यवाद.